नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज तयार पुन्हा गोलंदाजी मार्कवर. मतांग पुढचा बॉल स्टेप आउट करून ऑफ साइडला वळवला. बॉटम हँडचा सुरेख वापर आहे. मिड विकेटच्या बाहेर आलाय. आजच्या दिवसातला पहिला खणखणीत चौकार. लाजवाब फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी सहाय्याने वळवला गेला चेंडूला. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. सी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. समोर तुम्ही 4 धावा एकवट होऊ शकता. मागे एकच धावा. फटका चांगला. हा देखील मिसफील्ड झाली. बॅक टू बॅक सलगचा दुसरा आलाय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. स्वीट स्वीट अक्षय पेडणेकर डीजे अक्की यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेगवान गती जास्त ठेवली मतंगने यावेळेस. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावा फलकावर 8 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 for loss of 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम SGP 11. चला ग्रुप मीटिंग घेऊ नका कारण आज जवळपास 12 ते 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. मला तर वाटतं पंच काल जवळपास 3:30-4 ला घरी पोहोचल्यात आणि ठीक 11:30 इथे उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील कौतुक आहे. पहिल्या ओव्हर नंतर 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कंट्रीब्युशन आपण पाहतो. मॅच अगदी 50-50% सुरू आहे. विन प्रेडिक्शन कारण सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली. एका बाजूला 2 चौकार देखील आले. दुसऱ्या बाजूला 2 गडी बाद झालेले आहेत. आता पॉइंट आहे. कव्हर देखील मिड ऑफ ला फिल्डर नाही आहेत कारण लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. लॉंग ऑन नाही आहे कारण मिड ऑन आहे. फील्ड प्लेसमेंट बदलली जाते थोडी कारण षटक दुसरं आहे. ऑन साईडला फक्त दिशा दिली. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्र. पंच सिंगल साथिंग इशारा करतात. डिक्लेअर एकच धाव घोषांकित क्षेत्रामध्ये गेला चेंडू आणि एकेरी धावेच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आता सध्या 9 वर आलेली आहे. सुंदर स्पर्धा आपण अनुभवतोय. भव्याने दिव्य पर्व 4थं आहे. सीझन 4 आहे. सातत्य राखलंय खरं तर या स्पर्धेनं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्वर्गीय मनीष खडपे यांच्या स्मरणप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. माणूस जरी आपल्या सहवासात नसला तरी त्याचा नाव मात्र कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये कोरलेलं असतं आणि या स्पर्धेच्या वतीनं सोनेरी अक्षरामध्ये खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वाचं नाम आपल्या हृदयावरती कोरलं गेलंय. सिंगलसाठी आपण पाहतो चेंडू हलक्या हाताने ढकलला गेला घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली यापूर्वी डिक्लेअर पण यानंतर मात्र आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झाली. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू नाही पण टू एज वरती लागला होता. खरं तर काही क्षणासाठी असं वाटलं की टप्पा पडून जातो. तुम्ही सांगितला होता आणि 16 मिनिटं मात्र तुम्हाला 4 षटकांसाठी युटिलाइज करायची आहेत. ती योग्य वेळेत आपल्याला सामने आज कव्हर करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण मॅचेस जास्त वेळ कमी आहे. ऑलरेडी आपण शेड्यूलमध्ये थोडे मागे आहोत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्रीज सोडली आहे. मैदान सोडावं लागेल. विकेट आणखीन एक. सेकंड मॅच यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाही सध्या आपण इंटर कंझूरचा लॉट पाहतोय त्यामुळे
आता मात्र लोकल संघ सध्या आपल्याला सगळे पाहायला मिळतात. स्थानिक संघ आहेत. स्थानिक संघाला खरं तर या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं गेलंय. मॅजेस्टिक्स 11 बनाम विहा 11 हा पुढचा सामना पण यावेळेस काय घडलाय. हो, बॅट हवेमध्ये पंचांनी हेरलं आणि रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल असावा. चांगला चेंडू होता असं वाटलं फलंदाज झालं की ऑफस्टंपच्या जास्त बाहेरून जाईल बॉल, पण नाही, तसं काही घडलं नाही. मर्यादित जागा दिले त्या अगदी आतून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. यशला आपण पाहतो ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आपण पाहिलं. एकच धाव, सिंगल डबल, एका धुक्का. आता इथून चालणार नाही आहे कारण सुरुवात तर थोडी खडतर झाली. हरकत नाही, सुरुवात कशी झाली आता ते विसरून पुन्हा नव्यानं जोशानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. ओ, ऑन साईडला फटका चांगला आहे. 4 धावा देखील मिळतील. जबरदस्त. चला लगेच पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याच्या दिशेनं. पाच आपण सुरुवात करतोय. बस अगेन पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उलंदाज सज्जत पुन्हा एकदा उलंदाजी मार्क बार. आता पिऊला आपण पाहतो फटका सुंदर आहे पण जास्त काही मिळणार नाहीये. फक्त एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. टॉससाठी सज्ज राहायचंय. विहा 11 आणि मॅजेस्टिक्स बुल्स 17 झाल्यात बघा. 16 होती, एक सिंगल आली, 17 झाल्यात. कॅल्क्युलेटिव्ह असणं देखील गरजेचं आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय. हेरता आलं नाहीये बॅटरला. समोर जे सगळे आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर आहेत तर सर्वांना विनंती आपण समोरून बाजूला पाहिजे. 2 चेंडू शिल्लक आहेत. जय 11चे खेळाडू कॅल्क्युलेशन कोणत्या प्रकारचं करता जातात त्यांना मॅच संपल्यावर विचारावं लागेल थोडं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
पिऊ कुंदोजी मार्कवर पुढे आलाय आणि बाहेर देखील जावं लागेल. अर्ध काम गोलंदाजाने केलं आणि बाकीचं जे होतं ना ते यष्टीरक्षकानं पूर्ण केलंय. आणखीन एक ऋषिकेश आलाय नवीन फलंदाज मैदानात. पुढे आलाय फटका हा देखील फसलाय आणि आणखीन एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. धावसंख्या आपण पाहूया थोडं. धावफलकावर आता 17 आहेत. 17 धावा. यश पुढे आलाय फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक समोर आहेत. धाव मात्र फक्त एक मिळेल. एकेरी दुहेरी धाबेने फक्त धावफलक पुढे सरकेल. हवी तशी गती मात्र हवी तशी चालना धावफलकाला तुम्हाला देता येणार नाही. ज्यावेळेस फटका चांगला आहे. क्लासिकल ड्राईव्ह गोळीच्या वेगाने चेडू सीमा पार. आयुष ज्यावेळेस फक्त हलक्या हाताने स्टिअर केलं ऑन साईडला. एकेरी धावेसाठी पण पाहतोय सिंगलला प्राधान्य दिले गेले. धावसंख्या एकंदरीत मला तर वाटतं 23 वर. येस स्कोरर देखील ते सांगतात 23 वर धावफलक. लास्ट विकेट. फटका सुंदर आपल्याला पाहायला स्वीप करण्याचा प्रयत्न. लास्ट विकेट इज गॉन. ऑल आउट झाले पूर्ण टीम.
करायचा पंच आपण SGP11 फिल्डिंग आपण त्वरित लावून घ्या. सामना सुरुवात 24 धावांचं लक्ष्य 24 टू विन. पहिलाच बॉल ऑन साइडला सुंदर फटका आहे आणि डॉट बॉलला सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना SGP11 ची आपल्याला पाहायला मिळते. डॉट डॉट बॉल भरपूर महत्वाचा आहे. इथनं विकेट वरती लक्ष देणं महत्वाचं आहे, पण यावेळेस सोडून दिलं. अतिरिक्त धाव हे चालणार नाही. अवघ्या 24 धावांचं लक्ष आहे आणि डॉट बॉल नंतर जर अशी अतिरिक्त धाव आली तर कठीण आहे. यावेळेस फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी लाईन वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग षटक पहिला आपण पाहतो आणि गोलंदाजी मार्क पर आता ऋषिकेशला आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे खरं तर ऋषिकेश आणि आता सुरुवात देखील त्याची चांगली झाली. अतिरिक्त धाव जरूर त्यानं खर्च केली आहे, पण कमबॅक टॅकल त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा यापूर्वी आपण पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर होता, आता ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर ठेवण्यात आला. ऑन साइडला स्वीप करायचा होता लेग स्टिकच्या वरून. अगदी आपण पाहिलं तर बाजूनेच चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आता गरज देखील आहे. प्रत्येक खेळाडू जवळ येऊन सांगतोय की इथून आपल्याला अतिरिक्त धावा खर्च करायच्या नाहीयेत. 24चं लक्ष होतं, 3 एक्स्ट्रा आल्यात, 21 करायच्यात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सोडून दिलं. यावेळेस पुन्हा एकदा पंचाचा इशारा. अतिरिक्त धावेचा नो बॉल कॉल केला गेलाय. नो बॉल आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय कडक जबरदस्त फटका क्लासिकल चौकार. आणि यावेळेस सेलिब्रेशन जास्त मिळत आहे. बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट. षटक पहिले पूर्ण 10 धावा येणार. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 14. 18-14. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. मॅजेस्टिक्स वुल्स बनाम विहा 11 मध्ये सामना आहे. चला फिल्डिंग लावा SGP.
चला SJP 11 प्लीज लगेच स्टार्ट करा मॅच. पहिल्या 6 बॉलमध्ये जवळपास मोबाईल 10 बनल्या आणि पुढच्या आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त 14 करायच्यात. मॅच इक्वेशन पूर्णपणे खुलं केलंय. 6चं रन रेट होतं प्रति षटका मागे. करंट रन रेट आता 10च्या सरासरी धावा म्हणतात. ऑन साईडला मनगटी साह्यानं वळवला. हो पूर्ण झाली आहे धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलने धावसंख्या आता पुढे आपण पाहतो 11 भर. 13 धावांची अद्यापही गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो 17. सोडून दिला यावेळेस व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव देखील म्हणजे 2 धावा व्हाईट प्लस ज्याला म्हटलं जातं आणि फक्त आता 11 धावांची गरज आहे. सोडून दिल्या पुन्हा आता फक्त 10 धावांची गरज. या एक्स्ट्राच्या रन्स आल्या त्याने पूर्णपणे सामना खुला झाला. आता सध्याच्या घडीला जय 11 या मॅच मध्ये त्यांचं पारडं जड होत आहे. बॅटची एज लागते. चेंडू मागे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. आता कोणत्या प्रकारची रिस्क घेण्याची मला तर वाटतं गरज नाहीये कारण एक धाव देखील इथनं तुम्हाला विजय तुमचं निश्चित करून देईल. आता फक्त 9 धावाची गरज असताना ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका आहे. गॅप मध्ये देखील आहे. 4 धावा देखील असतील. बैलगाडा शर्यत देखील चर्चेतला विषय राहिला नेहमीच. फक्त 1 धावेची गरज आता. औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि औपचारिकता पूर्ण देखील झाली. आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय 11.